सत्ता स्थापनेचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। शपथविधीच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय। महायुतीचा शपथविधी आता सोमवारी होणार असल्याचं निश्चित झालंय। वानखेडे स्टेडियमवर शपथविधी पार पडणार आहे। त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमधून कोणते नेते शपथ घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार का, मुख्यमंत्री शिंदे की अजित पवार, यामध्ये कोणाची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अर्थातच भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर प्रबळ दावेदार ते मुख्यमंत्री पदाचे मानले जात आहेत। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी माहिती देखील आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। तर सत्ता स्थापनेच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। शपथविधीच्या संदर्भातली ही माहिती समोर आली आहे। महायुतीचा शपथविधी हा सोमवारी पार पडणार आहे। तर शपथविधीचं डेस्टिनेशन असेल वानखेडे स्टेडियम। वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। त्यामुळे आता वानखेडे स्टेडियमवर सोमवारी होणाऱ्या शपथविधीमध्ये कोणते कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री पदाची शपथ सोमवारी कोण घेणार याकडे। आपल्या माध्यमातूनच या ठिकाणी आमच्या सरकारचा शपथविधी होणार समजतंय। कारण एवढं जर अभूतपूर्व यश महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय तर त्याला साजेसा अशा प्रकारचा समारंभ होणं हे निश्चितच त्या ठिकाणी गौरवास्पद असेल। आणि त्याच्यामुळे असा जर समारंभ होत असेल तर निश्चित एक नेत्रदीपक अशा प्रकारचा तो कार्यक्रम होऊ शकतो। आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यानंतर खऱ्या अर्थानं राज्य सरकार कामाला लागेल। तर शपथविधीच्या संदर्भातली समोर आलेली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। तर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। तर महायुतीचा शपथविधी आता सोमवारी होणारे वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली।